VPN कनेक्ट करून CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये गेल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, तो इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर 2 कुठे येते बघायचं, इथं स्प्लिट करून टाकायचे. अशा प्रकारचे आपले जे बीट्स आहेत इथून स्प्लिट करत जायचे. तर 3 इथं येते, 4 इथं येते, 4 इथं आले. तर अशा प्रकारे मी इथं स्प्लिट करतो. अशा प्रकारे सगळीकडे तुम्ही करायचं आहे पुढं पण. त्यानंतर काय करायचं आहे, ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जायचं आहे. फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारे माझं डेमोसाठी मी इमेज ॲड केलेला आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा फोटोसुद्धा ॲड करू शकता. तर अशा प्रकारे सगळीकडे तुमचा हाच जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ओव्हरलेचा ऑप्शन दिसेल, ॲड ओव्हरले करायचा आहे. त्यानंतर मी अशा प्रकारचा तुम्हाला एक PNG दिलेला आहे. 1 मिनटं मी बघतो कुठं आहे तो. तर हा PNG आहे तो इथून ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर ह्याला इथं वरती ठेवायचं आणि ह्याची जी लेंथ आहे ती आपल्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत ठेवायची आहे. ते इतकं झाल्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट इफेक्ट सांगतो आता कसे द्यायचे आहेत ते. तर मी प्रोजेक्ट ओपन करतो, मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ट्रान्झिशन दाखवतो, ट्रान्झिशन कसं असणार आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक करतो मी. त्यानंतर तुम्ही इथं आपलं जे CapCut Pro ॲप्लिकेशन आहे ते टेलिग्रामवरनं घ्या, तरच तुम्हाला सगळे इफेक्ट प्रो इफेक्ट मिळून जातील. सोबतच टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंगमधून आल्याच्यानंतर प्रोमध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 नंबरचं जे ट्रान्झिशन आहे ते इथं दिसून जाईल. अप्लाय टू ऑल करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या इमेजपाशी यायचं आहे. त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली मिळून जाईल स्टिच अँड डायरेक्ट ते ॲनिमेशन याला द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला तिसरा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करेल. त्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर झूम 1 हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढं जायचं आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर पहिलं जे ॲनिमेशन आहे ते याला देऊन टाकायचं. परत पुढं जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं शेवटच्या इमेजला. तर हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. हे तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळून जाईल. एवढं करून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला आता सांगतो इफेक्ट्स कसे द्यायचे. तर इफेक्ट्स देण्यासाठी इफेक्ट्सवरती क्लिक करतो मी अशा प्रकारे सगळीकडे इफेक्ट जाऊन ठेवलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो. तर पहिल्या इमेजपाशी आल्याच्यानंतर इथं तुम्ही हॅलो ब्लर हा इफेक्ट द्यायचा आहे. ते इफेक्टची लेंथ पहिल्या फोटोवरती तेवढीच ठेवायची. परत खालच्या इफेक्ट्सवरती क्लिक करतो, बॉडी इफेक्ट्स आहे तो. तर ट्रेंडिंगमध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला ऑप्टिकल स्कॅन हा इफेक्ट दिसेल, त्याची लेंथ पहिल्याच फोटोवरती ठेवायचे. परत दुसरा जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करतो आहे मी. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बॉडी इफेक्ट्समध्ये जायचो. बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्ये खालीच तुम्हाला गायनॅन्ट लेन्स हा इफेक्ट दिसून जाईल, तो तिथून अप्लाय करायचा दुसऱ्या फोटोपुरता. त्यानंतर अजून एक इफेक्ट देण्यासाठी इथं जातो आहे मी आणि बटरफ्लाय हा इफेक्ट याला देऊन टाकायचा आहे. त्यानंतर डायरेक्ट तिसऱ्या इमेजपाशी यायचं आहे. इथं बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर हॉरिझॉन्टल रील हा इफेक्ट याला देऊन टाकायचा. परत शेवटच्या 2 इमेज आहेत त्यातला पहिला इमेज त्याच्यावरती क्लिक करायचा. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर पोर्टम हा इफेक्ट याला द्यायचा. परत शेवटच्या व्हिडिओवरती क्लिक करतो आहे मी आणि बॉडी इफेक्ट्स आहे तो, तर त्याच्यावरती क्लिक करतो मी आणि स्प्लिट हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट झालेला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला इथं CapCutमध्ये जर हे इफेक्ट दिसत नसतील, तर हे अशा प्रकारचे नवीन जे इफेक्ट आहेत ते दिसत नसतील, त्यासाठी एक सेटिंग आहे, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगून देतो. तर CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं. त्यानंतर इथं प्रोफाईल आयकॉनवरती क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला सेटिंगचा आयकॉन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला खाली एक
ऑप्शन असेल बिझनेस क्रिएटर मोड, हा ऑप्शन ऑन करायचा तरच तुम्हाला सगळे जे इफेक्ट्स आहेत ते इथून भेटून जातील. आणि कॅपकट प्रो कुठून घ्यायचं ते सांगतो तुम्हाला. एक मिनटं. कॅपकट प्रो घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे. तर मी टेलिग्राम चॅनलवरती गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला कॅपकट प्रो दिसून जाईल. तर ते कॅपकट प्रोची लिंक कुठं आहे तुम्हाला दाखवतो मी. एक मिनटं. तर कॅपकट प्रोची लिंक इथं भेटून जाईल तुम्हाला. इथं डबल टॅप केलं की इथं तुम्हाला कॅपकट प्रोची वेबसाईट दिसेल, त्याच्यावरती तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. भेटू अशाच प्रकारच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो पण जय हिंद, जय महाराष्ट्र.